हाय फ्रेंड्स, बियाजी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत दही वडे। तर यासाठी मी इथे घेतलेली आहे 1 वाटी उडीद डाळ आणि ती 3 तासासाठी अशी भिजत ठेवलेली आहे। तर दुसरीकडे मी घेतलेला आहे चिंच आणि गूळ, याला सुद्धा मी 3 तासासाठी असंच भिजायला ठेवलेलं आहे। तर जेवढी चिंच घेतलेली होती त्याच्या डबल मी गूळ घेतलेला आहे आणि तो मी असा भिजायला ठेवलेला आहे। तर इथे बघा आपली डाळ ही भिजून रेडी झालेली आहे। तर याला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याचं बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। डाळ ही मिक्सरमध्ये वाटताना पाण्याचा कमी वापर करायचा आहे। आपल्याला घट्ट असंच बॅटर हवा आहे वड्यांसाठी। तर पहा, अशा पद्धतीने आपलं हे बॅटर रेडी झालेलं आहे। तर याला आता चांगलं चमच्याच्या साहाय्याने फेटून घ्यायचं। यामुळे काय होतं की आपले जे वडे आहेत ते एकदम फ्लफी बनतात आणि त्याच्यामध्ये दही हा इझिली मुरतो। तर चला मग आता आपण याचे बनवूया वडे। तर वडे बनवताना त्याच्या आधी आपल्या हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं। जास्त पचपची नाही करायचं, थोडंसं हलकं पाणी लावून घ्यायचं आणि याला असं गोल साईजचे वडे हे तेलामध्ये आपण टाकून द्यायचे। एकदम काळजीपूर्वक वडे हे तेलामध्ये टाकायचे, कारण आपला आधीच पाण्याचा हात असतो। तर याला दोन्ही साईडने आजूबाजूने चहू बाजूने चांगलं फ्राय करून घ्यायचं। याला चांगलं सोनेरी रंग आल्यापर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं। तर इथे आपले वडे हे फ्राय झालेले आहेत, त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता यानंतर एका मोठ्या बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये हे वडे किमान अर्धा तास तरी असं भिजायला ठेवायचं। यामुळे काय होतं, याच्यामधील जो तेलाचा जो अंश असतो तो पूर्णपणे या पाण्यात नितरून जातो आणि मग हे वडे आपण दहीमध्ये घातल्यानंतर ते दही चांगले सोक करून घेतात। म्हणून ही प्रोसेस दही वड्यामध्ये महत्त्वाची आहे। तर जोपर्यंत आपले हे वडे पाण्यामध्ये भिजतायत तोपर्यंत आपण चिंचेची चटणी करून घेऊया। तर इथे आपण मगाशी ठेवलेला होता गूळ आणि चिंच भिजायला, तर तो चांगला असा कुस्करून घ्यायचा, म्हणजे चिंचेचा चांगला पल्प काढून घ्यायचा आणि तो पल्प एका चाळणीच्या साहाय्याने आपण गाळून घ्यायचा अशा पद्धतीने। तर याच्यामध्ये आणखीन थोडे पाणी ॲड करून अशीच प्रोसेस करून चिंचेचा पूर्णपणे आपल्याला पल्प काढून घ्यायचा। तर इथे मला एवढाच पल्प बास आहे। तर आता हे एका वाटीमध्ये घ्यायचं आणि ते गॅसवर ठेवायचं आणि गॅसवर लो फ्लेममध्ये असताना त्याच्यामध्ये लाल तिखट, तसंच काळं मीठ आणि थोडंसं जिरे पावडर घालून हे याला चांगली फक्त एक उकळ येऊ द्यायची। याला चांगलं मिक्स करून फक्त एक उकळ येऊपर्यंत याला गॅसवर ठेवायचं। तर इथे आपली चिंचेची चटणी तयार झालेली आहे, आपण पाहू शकता। आता आपण गॅसचा फ्लेम बंद करून टाकायचा। आता हे वडे आपले पाण्यामध्ये भिजून रेडी झालेले आहेत। तर याला आपण हलक्या हाताने
त्यातील पाणी असं काढून घेऊया. एकदम हलका दाब द्यायचा आहे. वडे तुटणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. तर दुसरीकडे आपण दही घ्यायचं आहे. इथे मी 400 ग्रॅम दही घेतलेलं आहे. तर या दह्यामध्ये मी एक 4 चमचे साखर घातलेलं आहे आणि एक अर्धा चमचा इतकं काळं मीठ ॲड केलेलं आहे. आणि ह्या दह्याला मी विस्करच्या साहाय्याने चांगलं फेटून घेतलेलं आहे. दह्याला तुम्ही विस्करच्या साहाय्यानेच फेटून घ्या. विस्करच्या साहाय्याने फेटल्याने यातील सगळ्या गुठळ्या आहेत त्या निघून जातील. तर मग चला आपण दही वडे रेडी करूया. तर सर्वात आधी मी ॲड करते आहे खाली दही आणि तो बाउलमध्ये मी सगळीकडे पसरवते आहे आणि त्याच्यावरती मी ठेवते आहे आपले वडे. तुम्ही एका प्लेटमध्ये सुद्धा डेकोरेट करू शकता. तर मी इथे बाउल यूज केलेला आहे. तर याच्यावरती आपण आता ॲड करायचं दही. चिंचेची चटणी, आपणास हवी तेवढी आपण चिंचेची चटणी यावर घालू शकतो. तसेच जिरेपूड, बारीक शेव आणि कोथिंबीर. तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी थँक्यू.